नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, या योजनेअंतर्गत आता जो काही अगोदर त्यांना निधी दिला जात होता, हप्ता दिला जात होता 1500 वरून आता 25 रुपये हप्ता हा दिला जाणार आहे। तर याबाबतचा एक नवीन जी-आर सुद्धा राज्य शासनाने प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की किती हप्ता मिळणार आहे, किती वाढ ही झालेली आहे। तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा जी-आर बघत असाल की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 25 इतके करण्याबाबतचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे। तर काय महत्त्वाचा हा शासन निर्णय जी-आर आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून जे काही महत्त्वाचे पॉईंट असतील तेच याच्यामध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, हा जी-आर आहे 15 सप्टेंबर 2025 चा जी-आर आहे। तर इथे जो काही महत्त्वाच्या बाबी असतील आपण ते पाहणार आहोत की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत। तर या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 25 इतके करण्याबाबतची घोषणा ही करण्यात आली आहे। आणि त्याच अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये हे 1500 वरून 25 इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते। त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत महत्त्वाचे जे काही शासन निर्णय असतील ते सुद्धा आपण पाहणार आहोत की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 रुपये म्हणजे 25 करण्यास याद्वारे शासनाने मान्यता देण्यात येत आहे। तर याच्यात येणाऱ्या कोणकोणत्या योजना असतील मित्रांनो, सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना असेल, तशाच प्रकारे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू हे राहणार आहे। आणि यांना विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल। तर मित्रांनो, डीबीटीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत असतो। आणि त्याच अनुषंगाने जो काही महत्त्वाचा निर्णय आहे की आता जो काही हप्ता मिळणार असेल किंवा मिळाला असेल तो आता त्यांना 1500 नाही तर आता 25 रुपये एवढा हप्ता हा या योजनेतील जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना मिळणार आहे। तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा जो काही शासन निर्णय किंवा महत्त्वाचा जी-आर आहे आपण तो बघितलेला आहोत। त्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची माहिती आपण ती बघितलेली आहोत। संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ योजना असेल, तशाच प्रकारे जी काही विधवा निवृत्ती वेतन योजना असेल, यांना सर्वांना आता 1500 ऐवजी 25 एवढा हप्ता त्यांना मिळणार आहे। तर एक महत्त्वाचा निर्णय किंवा एक महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेला आहोत मित्रांनो। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।